स्वागत आहे आपलं ॲडव्होकेट नरेंद्र माधव या चॅनलवरती। आज आपण ज्याला आपण मोठ्या पद्धतीने न्यायालयीन जे दावे खटले आहेत ते प्रलंबित असतात, ते प्रलंबित असलेले खटले मोठ्या प्रमाणावरती निकाली निघावेत आणि त्या खटल्यामध्ये लोकांची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक हानी थांबावी ह्या अनुषंगाने जिल्हा विधी प्राधिकरण यांच्या वतीने दर महिन्यामध्ये आपल्याकडे लोक अदालत आयोजित करण्यात येत असते। ही लोक अदालत आयोजित करण्यामागं उद्देश हा आहे की न्यायालयीन जी प्रणाली आहे त्या न्यायालयीन प्रणालीमध्ये होणाऱ्या खटल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये निवारण व्हावं। खटल्याचं निवारण झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये न्यायालयीन जी काही वेळ आहे त्या न्यायालयीन वेळेमध्ये खटल्याचा निकाल लवकर लागल्या कारणाने लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि लोकांच्या मनामध्ये न्यायालयाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, विश्वास संपादन व्हावा। न्याय व्यवस्थेवरती हा व्यापक दृष्टिकोन घेऊन जिल्हा विधी प्राधिकरण आपल्याला प्रत्येक वेळेला हायकोर्टापासून तर अगदी सेशन कोर्टापर्यंत ते जेएमएफसी कोर्टापर्यंत प्रत्येक कोर्टामध्ये हे लोक अदालत ऑर्गनाईज केली जाते। ही लोक अदालत जी आहे ती लोक अदालत ऑर्गनाईज करण्यामागचा उद्देश लोकांचे प्रलंबित असणारे खटले लवकरात लवकर निकाली काढावे हा त्यांचा हेतू आहे। आता ह्या लोक अदालतमध्ये कोणते कामं प्रलंबित असतात आणि कोणते कामं लवकरात लवकर निकाली निघतात ह्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत। पहिल्यांदा की लोक अदालतमध्ये प्रत्येकच केस डिस्पोजल होते का, तर नाही, असं नाही। जी गोष्ट ज्या केसेच्या संदर्भामध्ये आहेत की जे खटले निकालात काढण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये एव्हिडन्स, पुरावे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतागुंतीची प्रक्रिया नसेल अशा न्यायालयीन कामामध्ये लोक अदालत अगदी लवकरात लवकर प्रिटी मॅटरमध्ये लोक अदालत हे काम छोट्या छोट्या मॅटरच्या अनुषंगाने निकाली काढण्यासाठी ऑर्गनाईज करण्यात येते। मग जे काही मोठे खटले असतात जिथे मध्ये क्रिमिनल म्हणजे फौजदारी असू द्यात किंवा दिवाणी असू द्यात, ते दिवाणी किंवा फौजदारी खटल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी एक प्रकारे मेरिट्स असेल, कुठेतरी एक प्रकारे त्यामध्ये गुंतागुंती कॉम्प्लेक्सिटी असेल, तर त्यावेळेला हे मॅटर लोक अदालतमध्ये डिस्पोजल होण्याची शक्यता नसते। लोक अदालतमध्ये तेच दावे निकाली काढतात जे दावे साधे, सोपे आणि सरळ असतात, जे दावे लोकांच्या हिताचे असतात, जे दावे विनाकारण वेळखाऊपणाचे असतात, जे की न्याय प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेळ त्या छोट्या छोट्या दाव्यामुळे जातो। असे दावे जिथे नुकसान भरपाई असेल, कंपन्सेशन असेल, फॅमिली मॅटरचे दावे असतील, नवरा बायकोंची भांडणं असतील, घटस्फोटाचे दावे असतील, त्याचबरोबर गार्डियनशिपचे दावे असतील, असे छोटे छोटे जे दावे आहेत, फाईन असेल, कंपन्सेशन असेल, ह्या काही अनुषंगाने कोणा मोटार व्हेकल्स ऍक्टच्या अनुषंगाने जे काही दावे असतील किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहेत त्या अनुषंगाने काही चेक बाउन्सचे मॅटर असतील, ते दावे निकाली काढण्याचं काम जिल्हा विधी प्राधिकरणाच्या अनुषंगाने जे लोक अदालत घेण्यात येते त्या लोक अदालतमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं। तर जेही काही पक्षकार आहेत की ज्यांना त्यांचे जे काही केसेस आहेत ते डिस्पोजल करायचे असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक अदालतमध्ये या। तुमच्या कामाचा निकारा खटल्याचा त्या ठिकाणी न्यायनिवाडा तुमचा लवकर होणार आहे। तो लवकर न्यायनिवाडा करून तुम्ही स्वतःला ह्या वेळेपासून वाचवा, विनाकारण तुमचा वेळ खर्च करू नका, अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे। नमस्कार।